अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। पिशोर पोलिसांच्या एकाच दिवशी 5 ठिकाणी धाडी अवैध देशीदारू अड्ड्यावर छापे, 2,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी गेल्या महिनाभरात अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणून काढले। अवैध धंदे चालकांना लगाम लावण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी नेमून ठिकठिकाणी धाडी टाकण्याचे सत्र सुरू केल्याने अवैध धंदे चालकांमध्ये एकच खडबड स्वतंत्र पथक उडाली। गुरुवारी एका दिवसात 5 ठिकाणी धाडी टाकून 2,28,000चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिशोर, धामणी, घाटशेंद्रा, चिंचोली, लिंबाजी या ठिकाणी अवैध देशीदारूची सर्रास विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांना खबऱ्याने दिली आणि विविध ठिकाणी पथक पाठवून धामणी येथे हातभट्टी दारू निर्मिती धाड टाकली। तसेच पिशोर बाजारपेठ येथे छापा टाकून 180 mlच्या 48 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या व एक मोटरसायकल असा 75,760 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चिंचोली येथील नवीन बस स्थानकासमोर सुरू असलेल्या मिलन कल्याण मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 2,240 रोख रक्कम, जुगार साहित्य इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। घाटशेंद्रा फाटा येथे कारवाई करत 90 mlच्या 200 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आणि एक मोटरसायकल असा 1,17,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धामणी शिवारात हातभट्टी दारू निर्मितीवर सलग 2 कारवाया झाल्या। पहिल्या कारवाईत 40 लिटर गावठी असा 18,500 मुद्देमाल जप्त झालाय। या विशेष हातभट्टी दारू व 210 लिटर रसायन असा 14,500 किमतीचा मुद्देमाल, तर दुसऱ्या कारवाईत 50 लिटर गावठी हातभट्टी दारू व 270 लिटर रसायन किमतीचा करण्यात मोहिमेत एकूण 5 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध धंद्याविरोधातील पिशोर पोलिसांची ही कारवाई परिसरातील अवैध धंदे चालकांचे दुय्यम धाबे दणाणले। सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी विश्वजित फरताडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील भिवसणे, पोलीस नाईक बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कवाल, पोलीस कॉन्स्टेबल पवन खंबाट, पोलीस कॉन्स्टेबल अन्सार पटेल आणि पोलीस कॉन्स्टेबल कौतिक सपकाळ यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली। महाराष्ट्र समाचार न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर।